धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर सुद्धा मंत्रालयात त्यांच्या नावाची पाटी कायम असल्याचं दिसतंय। राजीनामा देऊन 2 महिने उलटले तरी सुद्धा मुंडेंचं दालन पाटीसह रिक्त असल्याचं दिसतंय। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर सुद्धा पाटी तशीच का असा सवाल आता उपस्थित केला जातो आहे। धनंजय मुंडेंच्या नावाची पाटी कायम असल्यानं आता चर्चांना सुद्धा उधाण आलेलं आहे। माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी 4 मार्चला म्हणजे जवळजवळ 2 महिन्यापूर्वी राजीनामा दिला आणि तो स्वीकारला देखील गेला होता। मग असं असताना त्यांच्या नावाचं आज देखील कार्यालय का आणि त्याच्यावरती पाटी मंत्री म्हणून का असा प्रश्न पडतो। मला असं वाटतं की आता आपण एक 24 तास थांबू, नाही झालं तर जनरल ऍडमिनिस्ट्रेशनला मी पत्र लिहून कळवणार आहे की ती पाटी काढली गेली पाहिजे। याच्यात त्यांच्या विरुद्ध वैयक्तिक लढा बिलकुल नाहीये, हा तत्वांचा लढा आहे, तो मी लढत राहणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।